नगर परिषदेला माझी वसुंधराचा द्वितीय पुरस्कार, पण समस्या कायम, नागरिक संतप्त। माझी वसुंधरा योजनेअंतर्गत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्यानं यवतमाळ नगर परिषदेनं गौरवाचा दावा केला असला तरी शहरातील मूलभूत समस्या अद्यापही कायम असल्यानं वास्तव समोर येत आहे। रस्त्यांवरील खड्डे, सांडपाणी, निचऱ्याची बिकट अवस्था, अपुरी दिवाबत्ती, अनेक भागात न येणारी कचरा घंटागाडी आणि वाढती मोकाट श्वानांची दहशत यामुळे नागरिक त्रस्त आहेत। पालिकेनं मागील 3 वर्षात 2924 श्वानांचं निर्बीजीकरण करून सुमारे 47 लाखांचा खर्च केल्याचा दावा केलाय। मात्र प्रत्यक्षात श्वान संख्या कमी झाल्याचं दिसत नाहीये। जीवन प्राधिकरणाच्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीचा हिशोब, दलित व अल्पसंख्याक वस्त्यांसाठी आलेल्या निधीचा वापर, सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर रकमेबाबतही प्रश्न उपस्थित होते। जुने सागवान फर्निचर परवानगीशिवाय विकल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त होते। केवळ राजकीय पाठबळाच्या भरवशावर पुरस्कार मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शहराचा विकास साधावा, खर्चाचा तपशील जाहीर करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी ठाम मागणी होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.